नमस्कार, मी श्रीकृष्ण सावळे, MD मार्केटिंग। आज आम्ही आमचा घरचा हरभरा पेरणार आहे। हरभरा आहे कृपा डॉलर, त्याला मोठा डॉलर म्हणतात तो। आणि आज आपण याला सीड ट्रीटमेंट करणार आहे। तर सर्वप्रथम सीड ट्रीटमेंट आपण करणार आहोत फंगीकेम ह्या प्रोडक्टची। फंगीकेम 1 किलोला आपल्याला जे लावायचं आहे, तर 1 किलोला 2 ml एवढा त्याचा डोज आहे। आणि सोबत सीड ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्यासोबत इथं राहुल बाहेकर साहेब पण आहेत। 400 ml घेतलेलं आहे आपण पाणी 400 ml हो। आणि 1 किलो बियाण्याला 2 ml फंगीकेम या प्रमाणे 100 ml चं पॅकिंग आहे। आपण 100 मिली फंगीकेम हे 400 ml पाण्यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा त्याचा कलर तयार होईल। आणि आपण हा जो बियाणं घेतलेलं आहे 50 किलो डॉलर आहे हा। आपण हे आता अशा पद्धतीनं हँडपंपमध्ये ते एकत्र मिश्रण करून घेतलंय। सीड ट्रीटमेंट करताना आपण काय केलेलं आहे, इथे आता हे 50 किलो बियाणं पट्टीवर पतलं पांगवून घेतलेलं आहे। म्हणजे दाण्यांची जवळपास एक सिंगल लेअर तयार झालेली आहे। आता आपण याला काय करणार, एक पहिला स्प्रे घेणार त्याच्यावर फंगीकेमचा, मग एक 5-10 मिनटं ते थोडं सुकलं की त्याला हात द्यायचा आणि मग दुसरा स्प्रे घ्यायचा। 2 स्प्रेमध्ये कंप्लीट बियाणांना ते ट्रीटमेंट होऊन जाईल बुरशीनाशकची। आणि मग त्यानंतर आपण कीटकनाशकची घेऊ पूर्ण सुकल्यानंतर। अशा पद्धतीने आपण आता या थरावर एकदा फवारणी केलेली आहे। आता एक हात मारून घेणं लावला। आपण हे मशीनच्या सहाय्याने पण करू शकतो। आता हात मारल्यानंतर दुसरा हात घेतोय, म्हणजे याला फिरवून घेतल्यानंतर आता परत एक स्प्रेचा हात घेतोय। जर आपल्या शेतामध्ये वाळवी किंवा हुमणीचा प्रादुर्भाव असेल किंवा कटवर्मचा प्रॉब्लेम असेल किंवा गोगलगाईचा, तर त्यावेळीच फक्त बुरशीनाशकच्या ट्रीटमेंटनंतर आपण कीटकनाशकची ट्रीटमेंट घ्यायची। आता कीटकनाशकच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही गावचो वापरतो। तर आपली पहिली बुरशीनाशकची ट्रीटमेंट झालेली आहे, आता सेकंड ट्रीटमेंट आपली गावचोची। इथे झाड आले, हे आता पूर्णपणे आपण पाहतोय लाल झालेलं आहे बियाणं। आणि सिंगल थर जर घेतला तर लागायला एकदम साधा आणि सोपं जातं। पहा, ज्या शेतामध्ये जास्त प्रमाणावरती उभळ लागते, मर लागते, अशा शेतासाठी फंगीकेमचे एकदम बेस्ट रिझल्ट आहेत। फंगीकेम हे मूळतः फवारणीसाठी वापरले जाते, पण सीड ट्रीटमेंट
ट्रीटमेंटमध्ये सुद्धा याचा खूप चांगला परिणाम पाहायला मिळालेला आहे. आता आम्ही पहिल्यांदा करतोय फंगी किंगची सीड ट्रीटमेंट. आम्हाला याचे रिझल्ट बाकी शेतकऱ्यांनी सांगितलेले होते की याचे रिझल्ट सीड ट्रीटमेंटमध्ये खूप चांगले आले. तर यावर्षी पण आम्ही प्रयोग करून पाहतोय आणि या प्लॉटचे वेळचे अपडेट, त्याच्या होणाऱ्या फवाऱ्या आणि आता पेरणी करतानाचाही एक व्हिडिओ तुम्हाला आम्ही टाकू की कशा पद्धतीनं पेरणी करतोय. हा प्लॉट आम्ही टोकन यंत्राद्वारे पेरणार आहे. तर मित्रांनो, आता आपली पहिली ट्रीटमेंट फंगी केम आणि दुसरी डेंटासी आपण अशा पद्धतीनं गावचो दुसरी गावचो अशा पद्धतीनं आपण केलेली आहे. तर म्हणजे पहिले बुरशीनाशक नंतर कीटकनाशक आपण एकत्र करताना फंगी केम आणि गावचो हे एकत्रित द्रावण करून पण याची ट्रीटमेंट करू शकतो. आणि राहिला विषय आता याला ऑर्गॅनिक कल्चरची, म्हणजे उदाहरणार्थ तुमचं सुडोमोनास असो किंवा आपलं ट्रायकोडर्मा असो, तर याची ट्रीटमेंट आता आम्हाला आजच पेरणी करायची म्हणून आज पॉसिबल नाही. तर आम्ही त्या गोष्टींऐवजी संवर्धिनी किटचं जे कल्चर आहे आपलं 5 लिटरचे कॅनमधलं, तर ते जेव्हा स्प्रिंकलरने पाणी देणार तर स्प्रिंकलरद्वारे आम्ही ते सोडणार आहोत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता 96 57 19 25 45 आणि 87 88 15 21 16. धन्यवाद.